आहे म्हणजे काय? आता एकदम गरम कढईचं तू असं का केलंस? धुण्यासाठी आतमध्ये टाकायचे ना आपल्याला आतमध्ये म्हणजे डिशवॉशरला. डिशवॉशर आहे तुझ्याकडे? हो, अरे मला कळलंच नाही तो. म्हणजे असं म्हणतात ना की एका दगडात दोन पक्षी, तसं आपल्याला आज डिशवॉशरचा व्हिडिओ या निमित्ताने करता येणार आहे. डिशवॉशर किती महत्त्वाची गरज आहे आजची. परदेशात हा डिशवॉशर अगदी कॉमन आहे, कारण तिथे आपल्यासारख्या बायका उपलब्ध नाही आहेत. आपल्याकडे कोविडपासून डिशवॉशरचं महत्त्व कळलं आहे, कारण तेव्हा बायका मदतीला नव्हत्या. डिशवॉशर खूप इझी जातो आजकाल लोकांना, म्हणून आता डिशवॉशर घेण्याकडे कल लोकांचा आहे. आज आपण करतोय डिशवॉशरचा एपिसोड. हे तुम्हाला बघून लक्षात आलं असेलच. तुम्ही एअर फ्रायर व्हिडिओला आणि सूप मेकरला इतका मस्त प्रतिसाद दिलात, त्यामुळे त्यातनं आपण पोल घेतला की तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायचा आहे. सो अनेकांनी डिशवॉशरच्या व्हिडिओची पसंती जास्त दिली. सो आपण आज भेटणार आहोत प्राची बोरकरीला. मी तिच्या घरी आली आहे. प्राचीकडच्या डिशवॉशरमधनं आपण भांडी कशी त्याच्यातनं घासायची, काय त्याचे फायदे तोटे आहेत, हे सगळं जाणून घेणार आहोत. सो हे बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. प्राची, वेलकम टू माय चॅनल. डिशवॉशर आहे तुझ्याकडे. सो डिशवॉशरविषयी लोकांना उत्सुकता आहे की तो कसा वापरला जातो, लाईट बिल जास्त येतं का, किंवा कसा त्याचा एकूण वापर आहे. सो मला त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. ॲक्च्युली मी डिशवॉशर घेतला तेव्हा मी साधारण 11 वर्षापूर्वी वगैरे घेतला. त्याचं कारण असं झालं होतं की माझी बहीण अमेरिकेला असते, तर तिच्याकडे जाण्याचं निमित्त झालं. तिच्याकडे काही गोष्टी बघितल्या आणि इथे आल्यावरती माझ्या मनात आलं की नाही, ही अत्यंत उपयोगी गोष्ट आहे. कारण भांडी घरातली कोण घासतं हे महत्त्वाचं नाही. आपले हाऊस हेल्प जी असते ती सुद्धा भांडी छान घासते किंवा आपणही चांगली घासतो, मनापासून आपल्याच घरचे असतात. पण तरी सुद्धा काही गोष्टींमध्ये, छोट्या गोष्टींमध्ये काही लिमिटेशन्स असतात ज्याच्यात आपल्याला वेळ जास्त लागतो. ती म्हणजे आपल्या डब्यांची झाकणं असतात, ज्याच्यामध्ये कितीही भाजीत तेल कमी असलं तरी थोडंसं ते त्या खाचीमध्ये जातं, ते आपल्याला काढणं अवघड जातं. किंवा थोडं ओशट आपली दुधाची साईची पातेली असतात किंवा कढया असतात. अशा वेळेस, कारण आपला भारतीय स्वयंपाक मोस्टली त्याच्यामध्ये फोडण्या असतात, त्याच्यामुळे तेलकटपणा हा प्रत्येक भांड्यांना थोडासा असतोच. तर त्यामुळे त्याच्यामध्ये साबण राहणं, 4 वेळा साबण किंवा जर बार वापरला तर मला असं जाणवलं की ते नीट धुतलं नाही ना, तर त्या तेलाबरोबर त्या तेलाचा जो तवंग लागलेला असतो भांड्याला, त्याच्याबरोबर ती थोडीशी पावडर सारखं फिलिंग येतं, पांढरं दिसतं जेव्हा नीट ते धुतली जात नाही तेव्हा. पूर्ण ओशटपणा त्यांनी जात नाही. बरोबर आहे. तो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ती जी स्वच्छता असते ती होत नाही. आणि आपण एरवी काय करतो, मग गरम पाणी घालतो. तर डिशवॉशर काय करतो, तर डिशवॉशर पाणी गरम करूनच भांडी धुतो. त्याच्यामुळे हे सगळे त्रास त्यातले वाचतात, आपल्याला हाताने करायच्या गोष्टी. त्यामुळे आणि मग नंतरच्या स्वच्छतेला पुन्हा एकदा साबण केलाय का हे बघून घ्यायला लागत नाही. त्याच्यामुळे बिनधास्त आपण त्यातलं भांडं काढून ते वापरू शकतो. पाण्याचं भांडं असेल किंवा कुठलंही कढई असेल तरी आपण ते काढू शकतो. आता माझा डिशवॉशर सिमेन्सचा आहे. आत्ता सिमेन्सचे नाही मिळत, पण बॉश, LG किंवा अजून बरेच ब्रँड्स आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. बेसिक रिक्वायरमेंट्स काय आहेत डिशवॉशरच्या? बेसिक रिक्वायरमेंट म्हणजे खरं सांगायचं तर एक वॉशिंग मशीनला कसं असतं, एक इनलेट, एक आउटलेट आणि एक स्विच. 15 अँपिअरचा स्विच वॉशिंग मशीन सारखाच लागतो. आउटलेट आता इथं मी करून घेतलं, कारण मी जेव्हा घेतला त्याच वेळेस घर घेतलं होतं आणि मी इंटिरियर करत होते. त्यावेळेस मी तो सिंकचा जो माझं सिंक तेव्हा इथे होतं, तर सिंकचे जे कनेक्शन होते त्याच्यामध्येच टी टाकून मला ते दोन्ही कनेक्शन करता आले, इनलेट आणि आउटलेटचे. आणि प्लस मी मागे स्विचही करून घेतला, ज्याचं बटन इथे आहे आणि स्विच मागे आहे. तो मी फक्त ऑपरेट इथून करते. याचा साईज कसा ठरवायचा, कारण आता कुटुंब छोटी मोठी दोन्ही प्रकारचे असतात. तो मोठ्या कुटुंबासाठी साईज कसा आणि छोट्यासाठी कसा? त्याच्यामध्ये आता 2 गोष्टी आहेत. अगदीच छोट्या कुटुंब असेल, एक किंवा 2 जण राहत असतील, सिनियर सिटीजन्स असतात किंवा न्यूली वेडेड कपल्स असतात ज्यांच्याकडे फार काही घरात भांडी होत नाही, त्यांच्यासाठी ओव्हर द काउंटर सुद्धा चालू शकतो, जो छोटा असतो.
तर त्याच्यामध्ये साधारण थोडाफार स्वयंपाक असेल किंवा पार्सलच मागवत असतील किंवा डबे मागवण्याची सुद्धा पद्धत आपल्याकडे आहे की सिनियर सिटीजन्स नाही घरात करत. कित्येक वेळा डबे बाहेरनं मागवून आणून मग ते घरात खाल्ले जातात. तर अशा वेळेस तेवढा पुरेसा होतो. त्याच्यामध्ये ते स्टीलचे डबे किंवा कुठले जे असतील ते जातात. त्यांची 1-2 ताटं आणि तेवढ्या पूर्ण खूप मोठ्या कढया किंवा काय त्याच्यात त्यांना लागत नाही, त्यामुळे त्याच्यात तेवढी जागा त्यांना पुरते. बाकी जेव्हा फॅमिलीज असतात तेव्हा तुमचं किती मोठं कुटुंब आहे, म्हणजे नवरा बायको दोघच जण, नवरा बायको प्लस मुलं किंवा सासू सासरे प्लस असे सगळेजण 6 ते 8 जण असं जसं कुटुंब असतं आणि तुमच्या घरातली स्वयंपाकाची पद्धती काय त्याप्रमाणे. आणि कित्येक वेळा का हे मी सांगते कारण कित्येक वेळा दोन्ही वेळेला पोळी भाजीचा स्वयंपाक असतो. कित्येक वेळेला एक वेळ पोळी भाजी किंवा एक वेळ 1 पॉट मीलची आजकाल खूप लोकांना सवय आहे. तर त्याप्रमाणे तुमचे भांडी किती होतात त्यावरनं हा, कारण ह्याचा साईज जो असतो हे किती प्लेट्स मावतात त्याच्यावर असतं. सो प्लेट 13 प्लेट, 14 प्लेट, 15 प्लेट असा त्याचे साईजेस येतात. तर त्याच्यामध्ये साधारण माणसं किती आहेत, मग त्यांचा 2 वेळचा स्वयंपाक, प्रत्येकाला 2 वेळची ताटं, त्याप्रमाणे हिशोब असतो. पण तरी सुद्धा कसं असतं की दरवेळेस मी ताटातच खात. आता मी समजा मिसळ केली तर मी ताटातच नाही खाणार, मग मी त्याला बाउल घेईन ना. तर बाउल जातात. हो, बाउल जातात. काचेच्या गोष्टी जातात, सिरामिकच्या गोष्टी जातात, बरोबर, चांगल्या क्वालिटीचं प्लास्टिक जातं, स्टील तर जातच, ट्रायप्लायच्या कढ्या किंवा अशा गोष्टी असतात आपल्याकडे त्या जातात. त्याच्यामुळे तसं काही प्रश्न येत नाही. पोळपाट लाटणं वगैरे नाही, लाकडी गोष्टी थोड्याशा काय जात नाही ते तुला सांगते. आता लोखंड नाही टाकू कारण रस्टिंगचा प्रॉब्लेम येतो आणि मग ते पाणी जेव्हा ड्रेन होतं लोखंडावरनं गेलेलं, कारण त्याच्यात हीट पण होतं, तर त्यामुळे रस्ट धरणं मशीनला पॉसिबिलिटी जास्त वाढते. त्यामुळे गंज न धरण्यासाठी आपण लोखंड त्याच्यात घालणं ॲडवायझेबल नाहीये. इंदालियम पण नाही घालायचं, ॲल्युमिनियम जे आहे ते. तर ते का नाही घालायचं, तर त्याचं कारण हार्ड अनोडायझिंग जी प्रोसेस असते ना ती हीटवरनं असते. त्याच्यावरती इंदालियमच्या वरती जो गंज असतो तो असा काळसर असतो बारीकसा. सो त्यावेळेस त्याच्यामध्ये तो बारीकसा काढून आली ना कढई की त्याच्यावर तो गंज दिसतो. तर त्यामुळे त्याचं लाईफ राहत नाही चांगलं आणि आपल्या मशीनसाठी सुद्धा ते हार्मफुलच आहे. तर ते पण वापरू नये, इंदालियम पण नाही वापरायचं. किंवा पितळ्याची चालू शकतात पण कोटिंगवाली भांडी नाही चालत. किंवा हार्ड अनोडाइजच्या कढया वगैरे मिळतात आपल्याकडे, त्याचा काय होता प्रॉब्लेम, त्यांचं हळूहळू कोटिंग जायला लागतं. आता हे मला वापरामुळेच माहिती आहे, कारण सुरुवातीला जेव्हा वापरत होतं तेव्हा मला हे माहिती नव्हतं. तर माझी एक हार्ड अनोडाइजची कढई पूर्णपणे पुन्हा आपली ॲल्युमिनियमची होऊन गेली होती. सो या गोष्टी होतात, तर त्या तेवढी भांडी अवॉइड करावी. पण नॉनस्टिक आजकाल वापरणं कमी झालंय. त्याला पर्यायी तवे आपल्याकडे आहेत स्टीलमधले जे नॉनस्टिकच आहेत. त्यानंतर इंदालियम काढून बरेच जण ट्रायप्लाय कढयांवरही शिफ्ट झालेले आहेत, त्या पण चालू शकतात. त्याच्यामुळे बेसिक गोष्टींना काही प्रॉब्लेम येत. आणि मुख्यतः काय होतं माहितीये, हाऊस हेल्प जरी असली तरी बरेचदा आपण चमचे, पाण्याचे ग्लास हे आपल्या पूर्वीच्या घरातल्या पद्धतीप्रमाणे ना द्यायचं, स्वतःच विसरायचो. तर ह्याच्यामध्ये ना एक सुख इतकं आहे की पाहिजे तेवढे चमचे, कारण मला चमचे वापरायची फार सवय आहे, तर ते मला खूप लागतात. प्रत्येकाची आपापली पद्धत असते त्याप्रमाणे. त्याच्यामुळे मला ना चमचे घासत बसायला लागत नाहीत. किंवा पाण्याची भांडी सुद्धा सगळी जात असल्यामुळे परत ते आल्यावरती त्याच्यात साबण राहिला का वगैरे बघायचा प्रश्न येत नाही. त्या पद्धतीने ते एकदम सोपं जातं. सो मग जागा. आणि मग आता काचेची भांडी तू म्हणालीस, तर ही काचेची भांडी आपण त्याच्यात हो अगदीच. आता याच्यात थोडंसं खोबरं आहे. आता हे खालती जाईल खरं तर, पण माझ्या सवयीप्रमाणे मी ते इथेच बाहेर काढते. सो हे इथे आरामात मावू शकतो. पण मग काच तडकली वगैरे नाही, अजिबातच नाही होत. काच कधीच तडकत नाही. तितपतच हीट असते, गरम पाणी असतं मेनली, त्याच्यामुळे काच तडकत नाही अजिबात. डिशवॉशरमुळे तडकणार नाही. दुसऱ्या कुठल्या ठेवताना चुकलं असेल काहीतरी किंवा कुठलं भांडं काही झालं तर मुद्दा वेगळा, पण अदरवाईज काच तडकत नाही. फक्त एक माझं ऑब्झर्वेशन असं होतं, पेंट केलेले असतात की नाही, काही ग्लासवरती पेंट केलेलं असतं. तर तसं एक बाउल मी पूर्वी टाकलेलं, त्याच्यावरचा रंग थोडासा गेला होता, म्हणजे टिंट असते कलरची. तर तसं होऊ शकतं. तसे शक्यतो घालू नये. किंवा मग जर घातला तर पेंट कमी होऊ शकतो, त्याची तयारी ठेवायला पाहिजे. आणि ही ती कढई आहे. आता कढई सुद्धा
आता इथे मला जर जागा वाचवायची तर मी या दोन्हीच्या वर अशी ठेवून दिली. अच्छा, ऑलरेडी तुझ्याकडे इथे 2 कडे आहेत. हो, खालती 2 आहेत भांडी, तरी त्याच्यावरती ती व्यवस्थित होते, काहीच प्रश्न नाही. आणि दुसरी गोष्ट काय होतं माहितीये, माझं सिंक मोकळं राहतं. कारण जशी जशी भांडी होतात तशी ती आतमध्ये जातात, त्याच्यामुळे सिंक मध्ये काही फारसं भांडी राहत नाहीत. आणि प्लस आपण भांड्याचा ट्रे ठेवतो, तर ती जागा पण माझी वाचते. आता डिशवॉशर मध्ये महत्वाचं म्हणजे भांडी कशी घालायची. तर भांडी पालथी घालायची, कारण इथे हा जो रॉड दिसतोय ह्याच्यामध्ये बारीक भोकं आहेत आणि त्या भोकांना अँगल्स पण आहेत. ही 2 भोकं सरळ आहेत, हे एक ह्या बाजूला आहे, हे पण ह्या बाजूला आहे, पण त्याचा आकार वेगळा आहे. तसंच ह्या बाजूला जास्त भोकं आहेत आणि परत 2 ह्याचा अँगल इकडे आहे, त्याचा ह्या बाजूला होता. सो असं मग प्रत्येक ठिकाणी थोडक्यात ह्या सगळ्या ह्याच्या, आणि असाच अजून एक रॉड वरच्या जाळीसाठी सुद्धा आहे. तर असे हे 2 रॅक असतात. त्याच्यामध्ये भांडी घालताना ही पालथी घालायची, कारण पाणी खालनं येणार आहे. पण पालथी घालताना ते एक एक भांडं लावण्याची गरज नसते. त्याच्यामध्ये फक्त असं 2 भांड्यांच्या मधनं पाणी जायला जागा असली पाहिजे. तेवढी जागा असली की तेवढं इनफ असतं. त्याच्यामुळे व्यवस्थित भांडी बसू शकतात आणि सगळी भांडी व्यवस्थित धुवून निघतात. त्याच्यामुळे जास्त भांडी मावतात. हे जे इकडे आपल्याला दिसतंय हे निघतं. ह्याच्या आतमध्ये सॉल्ट घालता येतं. अच्छा, स्पेसिफिकली ज्यांच्याकडे हार्ड वॉटर आहे त्यांच्याकडे ते सॉफ्ट करण्यासाठी डिशवॉशरचं सॉल्ट मिळतं, ते इथे घालायचंय. मगाशी मी जे म्हटले की थोडंसं खरकटं जमा होतं, ते ह्याच्या खाली जमा होतं. आणि त्याचा एक थोडासा वास येऊ शकतो, किंवा म्हणून मला ते शक्यतोवर आवडत नाही, कारण हे साफ करायचं नाही तर भांडं करायचं. माझ्या दृष्टीने भांडं सोपं आहे. आता ह्याचं मी जे डोअर ओपन केलं होतं त्याच्यातच इथे साबण घालण्यासाठी जागा आहे. त्याच्या लेवल्स दिल्यात. आपण किती भांडी आहेत त्याप्रमाणे त्याच्या लेवल्स ठरवू शकतो. तसंच इथे रिन्स एड म्हणून एक आहे. आता हा थोडासा शाईन आणणारा एक एलिमेंट आहे. जसं मीठ पाणी सॉफ्ट करण्यासाठी आहे तसं साबण, आणि त्याच्यानंतर थोडक्यात आपण शॅम्पू प्लस कंडिशनर कसा वापरतो तसा आपला हा एक रिन्सिंग आहे, ज्याला काचेच्या भांड्यांना थोडीशी जास्त चकाकी येणं किंवा ह्या गोष्टी त्यांनी होऊ शकतात. मला विचारशील तर सध्या तर काही मी ते वापरत नाही. मी फक्त साबण वापरते, कारण माझ्या इथे हार्ड वॉटर नाहीये, त्याच्यामुळे मला सॉल्ट नाही वापरला तरी चालू शकतं. याच्याबरोबर आता मीठ आणि रिन्सिंग एड पण मिळते. तर साधारण हे एक 250ला मिळत असेल तर साधारण सगळा सेट मिळून 590 ते 600 पर्यंत मिळतो ऑफर्स वरती. फ्लिपकार्ट, अमेझॉन कुठेही मिळतो. सो हे सगळं याच्यामध्ये वापरायचं असतं. सगळं ह्याच्यामध्ये वापरायचं असतं. पण तू जनरली मी फक्त हेच वापरते, कारण माझ्याकडे तेवढी गरज नाही वाटत मला हार्ड वॉटर नसल्यामुळे. कॉर्पोरेशनचंच पाणी आहे, त्याच्यामुळे नुसतं विदाऊट मीठ फक्त साबणाने माझी भांडी निघतात. नवीन असताना मी वापरायचे, पण मला नंतर रिअलाइज झालं की काही गरज नाहीये त्याची तशी. ह्याच्यामध्ये आता मी साबण घालते. अगदी इथपर्यंत भरलं नाहीये, कारण भांडी साधारण तेवढीच आहेत. म्हणजे जर भांडी जास्त असतील तर वरपर्यंत भरायचं का? नाही, वरपर्यंत नाही, पण इथे एक मार्क दिलाय, 2 मार्क आहेत, तर त्या वरच्या मार्कच्या सुद्धा थोडं खाली मी दोन्ही मार्कच्या मध्ये भरलाय आता. हे रेग्युलर जेवणाची ताटच आहेत ना? हो, रेग्युलर जेवणाची ताटं आहेत. पण आता छान तो एक प्रश्न विचारल्यामुळे मला अजून एक सांगावं असं वाटतं. डिशवॉशर घेताना ना ह्या ताटांची हाईट किती आहे हे बघावं. त्याप्रमाणे आपल्या घरातलं एखादं ताट घेऊन जावं जे आपण रेग्युलर जेवतो त्यासाठी. त्याचं कारण तुला सांगते. ह्या ज्या 2 गोष्टी आहेत रॉड्स, त्याच्यातली जागा तेवढीच आहे. आता हे ताट मी इथे ठेवलं, हे जर ताट आता मी इथे ठेवलं तर हे असं उभं राहतंय. पण ह्याचं जर काठ मोठा असेल तर ते असं होईल थोडंसं. त्याच्यामुळे काय होईल तर हे असं उभं झाल्यामुळे त्याची हाईट वाढेल. आता हाईट वाढल्यामुळे प्रॉब्लेम काय येईल ते सांगते. हाईट वाढल्यामुळे इकडची हाईट वाढली तर वरच्या ह्याचा पंखा खालच्या भांड्यांना लागू शकतो. आणि मग त्यामुळे अडथळा निर्माण होऊन मशीनमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. तर मशीन बंद करायच्या आधी एक चेक काय असतो
तो हा पंखा गोल फिरतोय ना, कारण वरनं एखादं भांडं घातलेलं ते खाली आलंय का, ओके काही त्याचं एखादा आपण डाव ठेवलाय तर त्याचा दांडा खाली आलाय का, ओके ह्या गोष्टी, किंवा इथूनही कधी कधी एखादं भांडं छोटं असतं तर ह्याच्यातून आत जाऊ शकतं, अच्छा तर तसं काही आलंय का, ह्या गोष्टी चेक म्हणजे या करण्यासाठी, बारीक सारीक गोष्टी check बारीक सारीक करणं गोष्टी गरजेचं चेक करण्यासाठी त्या आहे. ओके आता आपल्या अडथळा आला या डब्याचा, सो मग आता तो डबा इथे तो इथे आपण. ठेवलाय. ओके. आणि हे आता बंद केलं. इथे सुद्धा मी हा खालचा एकदा फिरवून बघितला, ओके सो मध्ये काही नाहीये त्याच्या. ओके साबण घातलाय, सगळी भांडी लावली आहेत. ओके आता मी डिशवॉशर लावते. ओके आता हा मी इथून चालू केला. आता इथे वेगळे वेगळे फंक्शन्स आहेत. हम्म. एक म्हणजे एक्स्ट्रा हीट जेव्हा खूप मिंचट भांडी असतील तेव्हा, पण ते शक्यतोवर आपल्याला एवढं लागत नाही. ऑटो म्हणजे त्याचं ते डिसाईड करतं, पण मी इकॉनॉमीला ठेवते आणि इकॉनॉमी केल्यानंतर मला व्हेरिओ स्पीड म्हणून अजून एक ऑप्शन आहे ज्याने माझा टाइम कमी होतो. ओके आता ही जी ऑप्शन्स मी सांगते ही सगळी जुन्या डिशवॉशरमधली आहेत. नवीन डिशवॉशरमध्ये बऱ्यापैकी चेंजेस आहेत, ओके पण मोर ऑर लेस त्याचं साधारण असंच आहे, फक्त त्याची नावं वेगळी असतील ओके किंवा काहीतरी डिस्प्लेस वेगळे असतील. पण साधारण आता ह्याच्यात सुद्धा एक 49 डिग्रीवालं ऑप्शन आहे, ज्याच्यामध्ये नुसती भांडी आपल्याला विसळून काढायची आहेत, फार काही धुवायची नाहीयेत, किंवा आपण कुठेतरी बाहेर ठेवलेली भांडी असतो, शिफ्टिंग झाल्यानंतर असतं, तर ती नुसतीच धूळ बसली आहे भांड्यांवरती, तर तेव्हा धुण्यासाठी हे ऑप्शन सुद्धा आपल्याला इनफ आहे. आणि त्याला वेळ लागणार आहे 1 तास 25 मिनिटं. ओके. पण मग 1 तास 25 मिनिटं ही भांडी जेव्हा घातली जातात त्याला आवाज येतो का, आणि बिल किती येतं साधारण? हां, बिल साधारण मला आता हे जे मी आत्ता सेटिंग केलंय तर पर सायकल 0.08 युनिट टू 1.5 युनिट डिपेंडिंग ऑन युअर सायकल. ओके सो ॲव्हरेज आपण 1 युनिट धरूया पर सायकल. ओके. सो तुमच्या वापरावर आहे, तुम्ही दिवसातनं एकदा लावणार आहात, काही जणांना मोठ्या फॅमिलीला दिवसातनं 2दाही लागतात, हो काही ना 2-3 दिवसातनं एकदा लागतात. सो त्याप्रमाणे हे डिपेंड आहे. आता हे लाईट्स ऑफ झाले तिकडचे सगळे, ओके. सो डिशवॉशर झालेला आहे. आता थोडासा हा असा अच्छा उघडून ठेवते म्हणजे ती वाफ सगळी बाहेर जाते. ओके आता नवीन जे आलेत ना काही त्यांना हे एक ऑटो फंक्शन आहे की त्यांचं दार थोडंसं असं आपोआप इतकं उघडतं, कारण ओके. आता ना ही भांडी खूप गरम असतात, हो पटकन उचलताना किंवा भाजू शकतं हाताला, म्हणजे हे काढताना वाफ पटकन येऊ शकते अंगावर. ओके त्याच्यामुळे थोडा वेळ असं, हे जर मी तासाभराने उघडला तर काही प्रॉब्लेम नाही, ओके पण केल्या उघडल्यावरती थोडंसं होऊ शकतं. ओके तर आता मी पूर्ण उघडते. हो आता ही सगळी चकाचक भांडी झालेली आहे. आता कसं असतं, ही भांडी मावण्याविषयी मगाशी मी जे बोलले ना, तर प्रत्येकाला आपापली भांडी माहिती असतात कशी आहेत. त्याप्रमाणे आता माझ्याकडे हे बाउल्स वापरणं जास्त आहे, तर मी ते इथे असे लावते, म्हणजे जेणेकरून तेवढ्या जागेमध्ये जास्तीत जास्त भांडी मावतील. सो सगळ्या वाट्या वगैरे माझ्या वर राहतात, एखादं झाकण, हे बघ हे गाळणं हे आधीपासूनच झालंय त्याला, पण हे पूर्ण क्लीन निघतं. ओके. थोडंसं कोमट, हो थोडंसं कोमट आता ते आहेच, कारण आता गरम आहे. आता कुठलंही भांडं काढलं की त्या हाताला गरमच लागेल. पण जे आपण हॉटेलमध्ये स्टेरलाइज्ड म्हणतो ना भांडी, म्हणजे ती पूर्ण स्टेरलाइज. हो, हे जे पूर्ण खाचा असतात त्या सगळ्या स्वच्छ निघतात. येस. चमचे दाखवतेस का? तू म्हणालीस की चमचे आतमधनं स्वच्छ निघतात. आता चमचा हा असतो, हा नॉर्मली इथे साबण राहणं किंवा घाण इथे राहतोच तो, किती आपण ते केलं तरी राहतोच. सो हे इतकं स्वच्छ होतं. ओके. इव्हन हे बघ, ह्याच्यात मी 10-12 वर्षापासून वापरते, किंवा त्याच्याही आधीपासून. किंवा तेलाचे कावळे असतात ना आपले, ते पण इतके छान, मी आज घातलेला नाही येतो, पण तो पण इतका छान स्वच्छ होतो. काहीच नाहीये गाळण्यावरती. हे टपरवेअरचंच आहे, पण तुळशीबागेतलं सुद्धा काही जरा जाड चांगल्या क्वालिटीचं जे प्लास्टिक असतं ना तेही असतं. आणि आता आपल्याकडे कॉमन झाल्यामुळे ना, पूर्वी मी जरा ट्रायल आणि एरर केलेत त्याच्यात, पण आपल्याकडे कॉमन असल्यामुळे प्रत्येकाच्यावर डिशवॉशर सेफ असा मार्क लिहून येतो. ओके. तू म्हणालीस तसं भांडी गरम असतात, पण हे जी भांड आहे, म्हणजे आता हे आपण या
हे हात लावता येईल इतपत गरम आहे. सो तुम्ही लगेच जर काढलं तर तुम्हाला हात लावता येईल इतपत गरम मिळेल आणि छान स्वच्छ, म्हणजे कुठेच साबणाचा असा कण नाही अंश नाही आणि अगदी मस्त स्वच्छ निघालेलं आहे. असं सगळ्या प्रकारची भांडी त्याच्यामध्ये खूप छान निघतात. आता थोडीशी माझी खोड आहे की मी जरा जास्त खरकटं काढून वगैरे टाकते, पण तशीच टाकली तरी तिथे साठतं, आपल्याला घेता येतं, काहीही प्रॉब्लेम होत नाही. स्टीलचा कुकर असेल तर तुम्ही तोही घालू शकता. ओके, त्याच्यामुळे काही त्रास होत नाही आणि आपलं आयुष्य थोडं सुखकर होऊन जातं. ॲक्च्युली येस. सो तुम्ही बघितलं की 1 तासात इतकी छान स्वच्छ आणि अजिबात कुठल्या अन्नाचा वास न येणारी, कांद्याचाही वास न येणारी आणि चमचे अतिशय स्वच्छ निघतील अशी सगळी भांडी आपण डिशवॉशरमध्ये धुतली. हे किती सोपं आयुष्य याच्यामुळे होऊ शकतं हे तुमच्या लक्षात आलं असेल. सो तुम्हाला जर डिशवॉशर घ्यायचा असेल तर तुम्ही डिशवॉशर नक्की घ्या. आणि तुम्ही जर वापरत असाल तर तुम्ही कोणत्या कंपनीचा वापरताय आणि त्याच्यामध्ये अजून काय फॅसिलिटीज आहेत, तुम्हाला कसे अनुभव आले हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच DIY व्हिडिओ घेऊन मी येत राहील पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत 3 चीअर्स.